या सगळ्या बातम्या आपण बघत राहणार आहोत, त्यांचा आढावा आपण घेत राहणार आहोत. पण त्याचबरोबर आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर दोन पाहुणे आहेत. महेंद्र कपूर यांच्या आठवणी आज ते जागे होणार आहेत. निश्चित आज महेंद्र कपूर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त आपल्यासोबत आहेत अरविंद मुखेडकर. ते संगीतकार आहेत, संगीत संयोजक आणि सिंथेसायझर वादक आहेत. श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर, अरुण दाते, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि महेंद्र कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केलंय. ते नोटेशन तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मुखेडकर सर, स्वागत तुमचं आयबीएन लोकमत मध्ये मनापासून. आज महेंद्र कपूर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या आठवणी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू, त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्यांच्या सहवासात होते, तुम्हाला त्यांच्या गाण्याचं भावलेलं एखादं वैशिष्ट्य कोणतं? महेंद्र कपूर साहेबांचं गाणं माझ्यावरती प्रभाव फार लहानपणापासून आहे. खरं तर म्हणजे मी अगदी शाळेत होतो तेव्हापासून मी त्यांची गाणी ऐकायचो आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व हे कसं असावं, कसं असेल, ही मला फार म्हणजे एक जिज्ञासा होती जाणून घेण्याची. आणि हळूहळू मी मोठा झाल्यानंतर मुंबईला आलो आणि योगायोगाने माझी त्यांची गाठ पडली. तेव्हा मी सोफिया कॉलेजमध्ये होतो आणि पेडर रोडला मी जाता येता म्हणजे इथे महेंद्र कपूर राहतात, इथे कल्याणजी आनंदजी राहतात, हे सगळं मी म्हणजे नुसतं पाहतच असे. आणि मला योगायोगाने फेमस स्टुडिओमध्ये एकदा त्यांचं रेकॉर्डिंग पाहण्याचा आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलण्याचा जेव्हा योगायोग आला, तर त्या महान व्यक्तीने मला अशा तऱ्हेने, मी एक तर स्टुडंट होतो पण त्यांनी मला अशा तऱ्हेने रिसीव्ह केलं होतं की ते माझ्या आयुष्यात कायमचं लक्षात एक व्यक्ती म्हणूनही राहिलेलं आहे. गायक म्हणून तर त्यांची प्रतिमा लहानपणापासूनच माझ्या हृदयात आहे. नक्कीच तुम्ही इतकं छान आणि भरभरून सांगतात. तुमच्या चेहऱ्यावरून पण तो आनंद दिसतोय अजूनही त्या पहिल्या भेटीचा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही महेंद्र कपूर यांची गाणी पहिल्यापासून ऐकली होती, तुम्ही सांगितलंय. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमची समोरासमोर भेट झाली, तो क्षण आता आठवतोय का? काय फिलिंग्स होत्या त्यावेळेला? नाही, त्यावेळी खरं तर एक रेकॉर्डिंग संपल्यानंतर कोणीही मोठा गायक कलाकार फारसा तिथे थांबत नाही, आपलं गाणं स्टुडिओमध्ये ऐकून निघत असतात. आणि त्या ठिकाणी तोच अनुभव मोहम्मद रफी साहेबांचा देखील असायचा. फेमसमध्येच मला एकदा मोहम्मद रफी साहेब देखील असं म्हटल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला. तर आणि रफी साहेबांपेक्षा मला म्हणजे महेंद्र कपूर साहेबांचा म्हणजे सहवास, त्या ठिकाणी त्यांनी जास्त वेळ माझ्यासाठी तिथे थांबावं आणि माझ्याशी वार्तालाप करावा, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. अगदी खरं आहे, तो क्षण कधीच विसरू शकत नाही. क्षण खूप महत्वाचे असतात आयुष्यामध्ये. तुम्ही खूप छान बोलताय सर. तुम्ही त्यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य असं मानलं जातं की एका श्वासामध्ये श्वास लांबत ते बराच काळ गायचे, म्हणजे इतकं की प्रेक्षकांच्या टाळ्या संपून जायच्या पण त्यांचं गाणं संपायचं नाही. त्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? होय होय, ते एक त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि पहा, आता म्हणजे आपण सॉफ्टली जी क्लिप हमराज मधली ऐकता आहात, तर त्या हमराजमध्ये नमू छुपा के जियो और न सर झुका के जियो हे गाणं होतं. तर ते तर म्हणजे त्यांचं खूप लोकप्रिय गाणं झालेलं आहे. प्रत्येकांना जवळजवळ आपल्याला माहिती आहे ते गाणं. आणि त्या गाण्यात अंतऱ्यामध्ये हरेक पलकी आणि असा ओढलेला आवाज आहे, तो ठेवलेला आवाज आहे. त्यांच्या लाईव्ह स्टेज कार्यक्रमामध्ये तेव्हा गात असत, तर त्यात तो आवाज त्यांनी ठेवल्यानंतर टाळ्या पडायच्या. टाळ्या पडल्यानंतर त्या टाळ्या संपल्या तरीही त्यांचा आवाज तो कायम असायचा. इतका तो श्वास ठेवून आणि इतका तो सूर ठेवून, मग त्यांची ती खासियत झाली. आणि नंतर थोड्या अधिक प्रमाणामध्ये नंतरच्या गाण्यामध्ये देखील, आता मेरे देश की धरती ह्या गाण्यामध्ये मी आपल्याला म्हणजे हो अशा ज्या होल्डिंग प्लेसेस होत्या, तर त्या त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये यायला लागल्या. आणि ती एक खासियत देखील त्यांची झाली. तशा खूप खासियत आहेत त्यांच्या. नक्कीच तुम्ही त्यांच्या गाण्याबद्दल इतकं बोलतात वसुंधरा, ते ऐकत असताना असं वाटतं की त्यांचं एखादं गाणं नक्कीच आपल्याला ऐकायला आवडेल. आणि मुखेडकर सर, तुम्ही जसं हिंदीबद्दल सांगताय, मराठीत सुद्धा महेंद्र कपूर गायलेले आहेत. या सगळ्या त्यांच्या आठवणींबद्दल, पैलूंबद्दल आपण बोलूया. मुखेडकर सर, आपल्याबरोबर चिंतामणी सोहनी गायक आहेत स्टुडिओमध्ये. तुमचं स्वागत आहे आयबीएन लोकमतमध्ये. आज खूप छान योग जुळून आलाय. महेंद्र कपूर यांच्या आठवणी आपण जागवतो आहोत. मुखेडकर सर इतकं छान बोलले. मराठीत एक सुंदर गाणं अपराध मध्ये गायलेलं आहे त्यांनी. मला वाटतं की ते गाणं पहिल्यांदा ऐकूया आणि मग त्याच्यानंतर थोडंसं जरूर. सूरतेच छेडिता
गीत उमटले नवे सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे हो, आहा. सूर तेच छेडिता. बोल प्रीत बहरली हो, कळी हळूच उमलली हा, बोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली, वेदना सुखावली, हासली तुझ्या सवे हो, सूरतेच छेडिता. क्या बात है, क्या सुंदर गाणं गाऊन ठेवलंय अगदी कपूर खरं. साहेबांनी. आणि हे सुरतेचं छेडिता तर खूपच प्रसिद्ध आहे, परंतु ती येते आणि का जाते आरती प्रभूंच असेल किंवा हा खेळ सावल्यांचा असेल. दादा कोणकेंना आवाज दिलेला आहे. खूप व्हर्सेटाईल गायक असं आपण म्हणू शकतो महेंद्र कपूर यांना. कारण त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली, जसं गुजरातीमध्ये त्यांनी खूप गाणी गायली आणि स्वतः माझ्या अंदाजाने ते पंजाबी असल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल ते जे एक म्हणतात ना अंग किंवा गाण्याचा जो एक बाज होता तो इतका जबरदस्त होता. पण तशाच सॉफ्ट गाण्यांमध्ये पण त्यांनी तो एक सॉफ्टनेस खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पेश केला. खूप मस्त आहे. त्यांच्या सगळ्या गाण्यातून ते विशेषतः रवींची गाणी जेव्हा त्यांनी गायलेली आहेत ती सगळी गाणी कुठल्याही संगीतकार. आणि मला विशेष असं नमूद करा असं वाटतं की देशभक्तीपर गाणी जर म्हटली तर आपण पहिला आपला चेहरा डोळ्यासमोर होतो तो महेंद्र कपूर साहेबांचा. खरंच तर मी लहानपणापासून जी गाणी ऐकली ती सगळी देशभक्तीपर गाणी कपूर साहेबांकडनंच ऐकली. आणखीन तो एक म्हणतात ना ते समीकरणच होऊन गेलेलं की देशभक्तीपर गाणी म्हटलं की कपूर साहेब किंवा मनोज कुमार देशभक्तीपर गाणं आणि कपूर साहेब. आणि ही देशभक्तीची मला असं वाटतं प्रत्येक जनमानसामध्ये जी रुजली गेली ती ह्या म्हणजे गायकाकडनं ती रुजली गेली कारण त्यांनी त्या प्रकारे गाणं सादर केलं. खरं अगदी खरं. चिंतामणी इतकं छान सांगतात. त्यांचं एक गाणं आहे प्रीत जहां की रीत सुद्धा. मला वाटतं की आपण ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक घ्यायच्या आधी आपण ते गाणं जरूर ऐकूया कारण ते खूप छान है. प्रीत जहां की रीत सदा, है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहां की रीत सदा. हो 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 हो. क्या बात. एक वातावरण तयार होतं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एक देशभक्तीपर गीतांचं वातावरण तयार होण्याचं कसब त्यांच्याकडे आणि वेगवेगळी गाणी. आपण त्या गाण्यांबद्दल जरूर बोलूया. अगदी छान गाणी लोकांना ऐकूया सुद्धा. मुखेडकर सर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडे जाऊया. महत्वाची गंमत म्हणजे मुखेडकर सरांनी महेंद्र कपूर यांच्या उपस्थितीत त्यांची मिमिक्री केली होती. ती सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून ऐकायची आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.